आता बातमी आहे ती शेतकऱ्यांच्या आंदोलनाची आणि त्यात सुद्धा रेल्वे मार्ग भूसंपादनाला होणाऱ्या विरोधाबद्दलची। मनमाडच्या इंदोर इथपर्यंत जाणाऱ्या रेल्वे मार्गाला भूसंपादन करण्याच्या विरोधामध्ये शेतकरी आंदोलन करताना दिसतात। जमिनीला मिळणारा मोबदला म्हणजे भूसंपादनाच्यासाठी जी जमीन घेतली जाईल त्याला मिळणारा मोबदला अत्यंत कमी आहे अशी भूमिका घेत हे आंदोलन केलं जातं। 8.5 लाख रुपये हेक्टरी दर आहे। हे वेगवेगळ्या गावांना वेगवेगळे, काही गावांना 4 लाख रुपये पण आहेत। त्यामुळे आणि 4 पट 2 पट ही नुसती उडवाउडवीची गोष्ट आहे। त्यांनी मोकळं सांगून दिलं की 8.5 लाख रुपये हेक्टरी दर मिळणार आहे। काही गावांना तर अक्षरशः 4 लाख रुपये हेक्टरी दर आहे। त्याच्यामुळे आम्हाला हा दर मान्य नाही। आम्ही सोमवारी 15-12 चाळीसगाव फाट्यावरती तीव्र रास्ता रोको आंदोलन करणार आहे। शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आणि जमिनीचे जर दिले जात आहे ते बाजारभावानुसार प्रचलित पद्धतीनुसार ज्या एरियामध्ये जो भाव असेल प्रत्येक गावाचा वेगवेगळा याच्यानुसार भाव हा दिला गेला पाहिजे। जर असं नाही झालं तर आम्ही येणाऱ्या 15-12-2025 रोजी चाळीसगाव फाटा येथे रास्ता रोको करण्यात येईल। रास्ता रोको दरम्यान जर काही अनुसूचित प्रकार घडला तर याची सर्व जबाबदारी शासनाची राहील। कम से कम आमच्या शेतकऱ्यांना 1,60,00,000 रुपये हेक्टरी प्रमाणे भाव दिला गेला पाहिजे। आणि ज्या शेतकऱ्यांची जमीन जाते, कारण त्यांची जमीन गेली म्हणजे त्यांचा रोजगार जाणार आहे, त्यांचं भविष्य राहिले, मग त्यांच्या घरातला एक मुलगा तरी नोकरी शासकीय याच्यामध्ये नोकरीमध्ये सामावून घेण्यात यावं ही आमची स्पष्ट मागणी आहे। जर कधी यांची दखल नाही घेतली तर सोमवारी आम्ही चाळीसगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करणार आहोत।